हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज एक्सरसाइज 8.3 सॉल्व करणार आहोत. थोडंसं सगळे जे तुमचे हे एक्सरसाइजमधले हे जे प्रॉब्लेम्स आहेत थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहेत, पण मी नीट समजून सांगते. तुम्ही पण लक्ष देऊन बघा आणि जमलं तर लिहून पण घ्या. ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन आपण बघूयात. द रिपब्लिक डे इन द इयर 2024 फॉल्स ऑन फ्रायडे. विच डे विल बी ऑन द नॅशनल सायन्स डे इन द इयर 2025. नॅशनल सायन्स डे कधी असतो? 28 फेब्रुवारीला असतो. मग तो 2025मध्ये नॅशनल सायन्स डे कधी येईल ते विचारलं आहे. तर आता इथे बघा, आपण लिहून घेऊ एक एक गोष्टी दिलेल्या. 26 जानेवारीला 26 जानेवारी 2024ला काय आहे? फ्रायडे आहे. त्याच्यानंतर पुढच्या वर्षीच्या 26 जानेवारीला कुठला डे येईल? 2025ला सॅटर्डे येईल का? नाही, कारण 2024 हे आहे लीप इयर. मग लीप इयरमध्ये डेज किती असतात? 360 डेज असतात. म्हणजे एक दिवस वाढतो ना. म्हणजे जर आपण नॉर्मल इयरमध्ये आपण बघितलं, आता समजा 2025 हे नॉर्मल इयर आहे. मग इथे जर फ्रायडे आला आहे म्हणजे सॅटर्डे आला आहे समजा 26 जानेवारीला, तर पुढच्या 26 जानेवारीला काय येईल? संडे येईल. पण जर लीप इयर असेल तर एक दिवस वाढतो. सो इथे फ्रायडे येणार नाही, तर इथे काय येणार आहे? सॅटर्डे येणार नाही, इथे काय येणार आहे? संडे येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय हवं आहे? 28 फेब्रुवारीला कुठला दिवस येईल? मग आपण असं काउंट करूयात, फ्रॉम जानेवारी 26 टू 28 फेब्रुवारी. किती दिवस होतात इथे? 33 डेज होतात. कारण जानेवारी 26 नंतर 5 डेज प्लस हे 28 म्हणजे किती होतात? 33. मग 33ला आता हे 33 हे डेज आपण वीक्समध्ये डिवाईड करूयात. सो 33ला आपल्याला काय करायला लागेल? 7ने डिवाईड करायला लागेल. सो 7 4 जा 28. इथे किती उरलं? 5 उरले. ठीक आहे, म्हणजे 4 फुल वीक्स प्लस 5 डेज म्हणजे ह्याचं काय असणार आहे? इज इक्वल टू 4 वीक्स प्लस 5 डेज. म्हणजे 4 वीक्स पूर्ण झाल्यावर संडे येणार आहे परत 28 फेब्रुवारीला, आणि त्याच्यापुढे प्लस 5 डे म्हणजे संडे प्लस 5 डे. कुठल्या प्लस 5 डे केल्यावर किती येणार आहे? संडे नंतर बघा, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे. म्हणजे आन्सर आहे फ्रायडे. म्हणजे 28 फेब्रुवारीला काय येईल? फ्रायडे. तो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा, फ्रायडे. चला नेक्स्ट बघूयात. इन अ लीप इयर द एज्युकेशन डे फॉल्स ऑन वेनसडे. विच डे विल बी ऑन चिल्ड्रन्स डे इन द प्रिव्हियस इयर. आता एज्युकेशन डे असतो 11 नोव्हेंबरला आणि चिल्ड्रन डे असतो 14 नोव्हेंबरला. सो हे लिहून घेऊ आधी आपण इथे. एज्युकेशन डे इज ऑन 11 नोव्हेंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर चिल्ड्रन्स डे कधी असतो? चिल्ड्रन्स डे असतो 14 नोव्हेंबरला. तर काय सांगितलं आहे? इन अ लीप इयर. ठीक आहे, हे लीप इयर म्हणजे किती डेज असणार आहे? 366. द एज्युकेशन डे फॉल्स ऑन वेनसडे म्हणजे हा असतो वेनसडेला. आणि म्हणजे मग हा कधी येईल पुढचा? हा जर 11 वेनसडेला असेल तर 14 नोव्हेंबर कधी येईल? वेनसडे नंतर थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे. हा येईल सॅटर्डेला, सेम इयरमध्ये. ठीक आहे. सो विच डे विल बी ऑन द चिल्ड्रन्स डे इन द प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर विचारलं आहे, हे लीप इयरचं आहे. मग प्रिव्हियस इयरमध्ये कधी येणार आहे? आपल्याला काय करायला लागेल? जे आता इथे आपण प्लस केलं होतं 2 इथे, ते आपल्याला -2 करायला लागेल. चला आता इथे प्रिव्हियस इयरमध्ये सांगितलं आपल्याला काउंट बघायला. सो इथे आपण लिहून घेऊ प्रिव्हियस इयर. 11 नोव्हेंबर कधी होतं? वेनसडेला. मग त्याच्यातनं आपल्याला काय करायला लागेल? -2 करायला लागेल, कारण काय आहे? हे लीप इयर आहे. सो -2 केल्यावर काय येईल? वेनसडेच्या आधी ट्यूजडे आणि मग मंडे. ठीक आहे. मग 11 नोव्हेंबरला जर मंडे होता तर मग 14 नोव्हेंबरला काय असणार आहे? ह्याच्यानंतर मंडे प्लस आपल्याला काय करायला लागेल? प्लस 3 डेज करायला लागतील. 14 - 11 इज 3. सो प्लस 3 डेज म्हणजे मग मंडे नंतर ट्यूजडे, वेनसडे आणि थर्सडे. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे? प्रिव्हियस इयरला थर्सडे होता. सो इथे ऑप्शन मार्क करा, फर्स्ट थर्सडे. चला नेक्स्ट रीड करू. इन अ सर्टन इयर इफ इंडिपेंडन्स डे ऑकर्स ऑन ट्यूजडे
देन इन द सेम इयर विच डे वुड बी द लास्ट डे ऑफ द इयर. आता बघा इंडिपेंडन्स डे कधी असतो? 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स डे असतो 15 ऑगस्टला. ठीक आहे. आणि तो कधी आला सांगितला, डे काय सांगितला तेव्हा? ट्यूजडे सांगितला आहे. तिथे आपण लिहून घेऊयात ट्यूजडे, म्हणजे 15 ऑगस्टला ट्यूजडे होता. त्याच्यानंतर लास्ट डे ऑफ द इयर कधी असतं? 31 डिसेंबर. लास्ट डे ऑफ द इयर इज 31 डिसेंबर. ठीक आहे. म्हणजे आता आपण काय करायचं आहे, 15 ऑगस्ट नंतर 16 पासून किती डेज, म्हणजे 15 ऑगस्ट नंतर किती डेज होणार ऑगस्टमध्ये? 16 डेज. कारण टोटल किती असतात? 31 डेज असतात. म्हणजे पुढचे 16 डेज प्लस ऑगस्ट नंतर, आता हे ऑगस्टचे झाले हां ऑगस्ट नंतर काय आहे? सप्टेंबर. सप्टेंबरचे किती डेज असणार आहेत? 30 डेज. प्लस आपण कुठले ॲड करणार? ऑक्टोबरचे. ऑक्टोबरचे किती? 31. प्लस नोव्हेंबरचे 30 प्लस डिसेंबरचे 31. म्हणजे ह्या सगळ्याची टोटल, म्हणजे आपल्याला लास्ट डे ऑफ द 31 डिसेंबर काढायचं ना, लास्ट डे ऑफ द इयर, म्हणजे ह्याचा डे काढायचा आहे आपल्याला. 31 डिसेंबर आपल्याला माहिती आहे. सो ह्याची टोटल केल्यावर येत आहे 18 प्लस 138 येत आहे. ठीक आहे. टोटल 138 डेज होतात. मग 138 डेज होतात म्हणजे आपल्याला पहिले काय करायला लागलं? आता 7ने डिवाइड करायला लागेल. सो याला 7ने डिवाइड करूयात. म्हणजे एका वीकने आपल्याला डिवाइड करायला लागेल ना, म्हणजे आपल्याला की वीक किती होतात आणि डेज किती उरत आहेत. सो इथे 7 1 जा 7. सो 13 - 7 इज 6. इथे आला 8 अँड 7 9 जा 63. म्हणजे इथे उरलं आहे 5. म्हणजे टोटल किती वीक झाले? 19 वीक्स प्लस 5 डेज झाले. मग 19 वीक्स कंप्लीट झाल्यावर कुठला डे असणार आहे? ट्यूजडे प्लस 5 डेज. म्हणजे मग तो कुठला डे झाला? ट्यूजडे नंतर वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे. म्हणजे लास्ट डे ऑफ द इयर कुठला डे असणार आहे? संडे. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा, संडे. चला 4th वन बघूयात. अमर इज एल्डर टू अकबर बाय 405 days. इफ अमर इज बॉर्न ऑन ट्यूजडे, ऑन विच डे इज अकबर बॉर्न? अमर कधी बॉर्न झाला? एल्डर टू अकबर बाय 405 days. इथे लिहून घेऊ आपण, अमर बॉर्न बिफोर अकबर बाय हाऊ मेनी डेज? 405 days. ठीक आहे, हे दिलेलं आहे. आणि तेव्हा कुठला वार होता? ट्यूजडे होता. म्हणजे अमर बॉर्न झाला तेव्हा कुठला वार होता? ट्यूजडे. सो इथे लिहून घेऊ आपण ट्यूजडे. ठीक आहे. आता 405 डेज आहेत म्हणजे आपल्याला वीक्स आणि प्लस डेज काढायला लागतील, म्हणजे डिवाइड करायला लागेल 7ने. सो 405 डिवायडेड बाय 7. सो इथे येईल 7 5 जा 35. 40 - 35 इज 5. वजा 5 एक खाली घेतला आणि 7 जाईल आता 49. म्हणजे इथे किती उरलं? 6 उरलं. 55 - 49 इज 6. म्हणजे टोटल किती वीक झाले? 57 वीक्स झाले प्लस 6 डेज. म्हणजे ट्यूजडे प्लस 6 डेज. म्हणजे ट्यूजडे प्लस 6 डेज केल्यावर काय येणार आहे? मंडे येणार आहे. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय आलं आहे? मंडे. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा. श्री वानखेडे टूक अ लीव ऑफ 45 days फ्रॉम द डेट 30th January 2016 सॅटर्डे. वेन विल ही जॉईन हिज ड्युटी अगेन? म्हणजे त्यांनी 30 जानेवारीपासून सुट्टी घेतली 45 days. म्हणजे त्यांनी जॉईन कधी केलं असेल? त्या 46th डेला त्यांनी जॉईन केलं. ठीक आहे. मग तो डे कुठला असणार आहे आणि डेट कुठली असणार आहे ते शोधायचं आहे आपल्याला. इथे लिहून घेऊयात आपण. आता इथे बघा 2016 आहे. 2016 म्हणजे काय? लीप इयर आहे. ज्या ज्या इयरला 4ने डिवाइड होईल ते कुठलं इयर असणार आहे? लीप इयर. म्हणजे 2016च्या आधी कुठलं होतं? मग 2012. त्याच्या आधी कुठलं होतं? 2008. त्याच्या आधी कुठलं होतं? 2004. आणि त्याच्या आधी होतं 2000. ठीक आहे. म्हणजे हे सगळे काय असणार आहेत? लीप इयर असणार आहेत. 4 वर्षांनी येणारे. म्हणजे 2016 नंतर कुठलं असणार आहे? 2020. आता हे आधी लिहून घेऊ आपण की त्यांनी 30th जानेवारीला काय असणार आहे? जानेवारी 2016 हे आहे लीप इयर. आणि त्यांनी सुट्टी कधीपासून घेतली? 30th जानेवारी. फ्रॉम द डेट 30th जानेवारी.
मग 30 जानेवारी नंतर किती दिवस उरतात त्याच्यामध्ये जानेवारीचे, म्हणजे 30 जानेवारीची सुट्टी आणि 31 जानेवारीची सुट्टी, म्हणजे जानेवारीचे 2 दिवस झाले. ठीक आहे. फेब्रुवारीचे पूर्ण 28 डेज होणार आहेत, सॉरी 29 डेज, कारण काय आहे, लीप इयर आहे. सो 29 डेज. मग हे 29 प्लस 2 किती होत, आपल्याला काय हवं आहे टोटल 45 डेज त्यांची सुट्टी हवी आहे. सो इथे आपल्याला मार्चचे किती दिवस ॲड करायचे आहेत, तर इथे बघा 29 प्लस 2 इज 31, म्हणजे 45 मायनस 31 केल्यावर आन्सर किती येते, 5 मायनस 1 इज 4 अँड 4 मायनस 3 इज 1, म्हणजे मार्चचे किती दिवस ॲड होतील, 14 डेज ॲड होतील. सो हे टोटल सगळे मिळून 45 डेज आहेत, म्हणजे 14 मार्चपर्यंत त्यांची सुट्टी आहे. मग त्याच्या नेक्स्ट डे ते जॉईन होणार आहेत, म्हणजे मग कुठली डेट असणार आहे, 15 मार्च 2016, आणि डे असणार आहे 15 मार्चचं. इथे बघा फर्स्ट ऑप्शन ट्यूजडे. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. तुमच्या बुकमध्ये इथे 14 मार्च दिलेलं आहे, पण ते का चुकलं आहे, तर आपल्याला त्यांनी काय सांगितलं की 45 डेज त्यांची सुट्टी आहे. मग 45 हे सगळे मिळून 45 डेज होतात, म्हणजे 14 मार्च मिळून सुद्धा 45 डेज होतात. म्हणजे ती सुट्टी घेऊन ते नेक्स्ट डेला जॉईन होणार ना, म्हणजे ते 15 मार्चला जॉईन होणार. त्यामुळे ते बुकमध्ये आन्सर चुकलेलं आहे. 14 मार्च हे बरोबर आहे, 15 मार्च. चला नेक्स्ट रीड करूयात. इन अ सर्टन इयर इफ 15 ऑगस्ट फॉल्स ऑन मंडे, देन इन द सेम इयर 6 सप्टेंबर विल फॉल ऑन विच डे. सेम इयरमध्ये 6 सप्टेंबर कधी येणार आहे, तर एकदम सोपं आहे बघा. 15 ऑगस्ट जर मंडेला येतो आहे, तर 15 प्लस 7 केल्यावर म्हणजे पुढचा मंडेला काय येणार आहे, तर ह्या समजा मंडेला 15 ऑगस्ट येतो आहे, तर इथे मंडे नंतर बघा ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे असं केल्यावर पुढचा मंडेला कुठला डेट येणार आहे, 22 ऑगस्ट. त्याच्या पुढच्याला मंडेला कुठली डेट येणार आहे, 29 ऑगस्ट. आणि 29 नंतर आता आपण 6 सप्टेंबरपर्यंत मोजूया. 29 नंतर 30 काय येईल, ऑगस्ट. त्याच्यानंतर 31 ऑगस्ट, म्हणजे हा मंडे झाला, हा ट्यूजडे, हा वेनसडे. त्याच्यानंतर 1 सप्टेंबर येणार आहे, 2, 3, 4, 5 आणि 6 सप्टेंबरला आपल्याला विचारलं. सो बघितलं आहे वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे आणि ट्यूजडे, म्हणजे 6 सप्टेंबरला कुठला डे येणार आहे, ट्यूजडे. सो इथे ट्यूजडे मार्क करा, थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. पियुष वॉज बॉर्न ऑन फ्रायडे इन द इयर 2011. केतकी वॉज बॉर्न ऑन द सेम डेट अँड मंथ इन द इयर 2015. व्हॉट वॉज द डे वेन केतकी वॉज बॉर्न. चला पियुष कधी बॉर्न झाला ते लिहून घेऊ. पियुष बॉर्न इन 2011. ठीक आहे, आणि ऑन किती, कुठला डे दिला आहे, फ्रायडे. केतकी सेम डेट आणि सेम डेला बॉर्न झाली, पण कुठल्या इयरमध्ये, 2015. ठीक आहे, सेम डेट. मग आता 2011 नंतर 2012 जे आहे ते काय आहे, लीप इयर आहे, बरोबर. म्हणजे 2011 नंतर पुढच्या 2012ला जर नॉर्मल इयर असेल तर कुठला डे येणार, फ्रायडे नंतर सॅटर्डे येणार. पण आता लीप इयर आहे, म्हणजे हे कुठला डे येणार, प्लस 2 डेज ॲड होणार, म्हणजे मग तो कुठला येणार, संडे येणार. ठीक आहे. 2013ला नॉर्मल डे आहे, म्हणजे प्लस 1 त्याच्यात ॲड होईल. 2014ला पण प्लस 1 ॲड होईल. 2015ला प्लस 1 ॲड होईल, म्हणजे 5 डेज ॲड होणार कशामध्ये, फ्रायडेमध्ये. म्हणजे मग काय येणार आहे, संडे, मंडे, ट्यूजडे आणि वेनसडे. म्हणजे ती 2015ला कुठल्या डेला बॉर्न झाली, वेनसडे. सो ऑप्शन इथे मार्क करा, फर्स्ट ऑप्शनच आहे वेनसडे. चला नेक्स्ट रीड करूयात. इन द इयर 2021 लोकमान्य टिळक डेथ ॲनिव्हर्सरी फॉल्स ऑन संडे. विच डे विल बी ऑन द इंडिपेंडन्स डे इन 2022. आता लोकमान्य टिळक डेथ ॲनिव्हर्सरी कधी असते, 1 ऑगस्टला असते. मग त्याच्यानंतर विचारलं की इंडिपेंडन्स डे 2020मध्ये कुठल्या डेला येईल. आता बघा लोकमान्य टिळक डेथ ॲनिव्हर्सरी येते 1 ऑगस्टला, आणि त्या दिवशी होतं संडे. ठीक आहे, मग 1 ऑगस्ट नंतर कुठल्या डेटला येईल संडे, 8 ऑगस्टला येईल, 7 दिवसांनी. परत 7 दिवसांनी काय येतं, 15 ऑगस्ट येतं. म्हणजे तेव्हा पण काय येणार असणार आहे,
संडेच असणार आहे. पण हे कधीचं आहे, हे आहे 2021चं. आपल्याकडे 2022चं आणि 2021 आणि 22 हे नॉर्मल इयर आहेत. 22 लीप इयर नाही आहेत. सो काय असणार आहे मग ते 15 ऑगस्ट 2022ला काय असणार आहे मग संडे नंतर मंडे असणार आहे. सो मंडेचा ऑप्शन मार्क करा. मंडेचा ऑप्शन कुठला आहे? येस, थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. 9th क्वेश्चन बघा. अ लीप इयर बिगिन्स ऑन ट्यूजडे. इन विच इयर फॉलोइंग दिस इयर डज क्रिसमस फॉल ऑन संडे. म्हणजे लीप इयर जर ट्यूजडेला सुरू झालं तर कुठलं असं वर्ष असेल या खालच्या ह्याच्यापैकी जेव्हा क्रिसमस संडेला येईल. आता लीप इयर सुरू होतं आहे ट्यूजडेला, म्हणजे तेव्हा काय डेट असणार आहे? 1 जानेवारी. कधी सुरू होतं आहे? ट्यूजडेला. आणि हे आहे लीप इयर. ठीक आहे. म्हणजे लीप इयर आता हे जे तुमचे इथे इयर दिलेले आहेत 2010, 11, 12 म्हणजे इन विच इयर फॉलोइंग दिस इयर म्हणजे ह्याच्या आधी लीप इयर कुठलं कधी होतं? 2008ला होतं लीप इयर. ठीक आहे. म्हणजे लीप इयर कुठलं सुरू होत आहे? हे जे इयर आहे ते कुठलं आहे? म्हणजे 2008 आहे, जे स्टार्ट ऑन ट्यूजडे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर कुठल्या डेटला क्रिसमस संडेला येईल? म्हणजे आता हे जर ट्यूजडेला येतो आहे, आता हे 2009 नाही, आपल्याला आधी 25 डिसेंबर या सेम इयरला 2008ला कधी येतं आहे ते आधी काढायला लागेल. म्हणजे मग आपल्याला काय करायला लागेल? 1 जानेवारी टू 25 डिसेंबर असे किती डेज होतात? 1 जानेवारी 25 डिसेंबर होतात 359 डेज. तर 359 डेज कसे होतात? तर पुढचे 6 डेज आपण सोडून देणार. 26 पासून 31 पर्यंत 6 डेज होतात. ठीक आहे. आपल्याला 25 पर्यंत हवेत. सो ह्याला आपण कशाने डिवाईड करणार? मग 7ने करणार. सो इथे करूयात बघा. 7 5 जा 35, इथे येणार 0, इथे येणार 9, 7 1 जा 7, 9 - 7 इज 2. म्हणजे 51 वीक्स पास झाल्यानंतर ट्यूजडे आणि हे प्लस 2 डेज म्हणजे कुठला डे येतो? ट्यूजडे नंतर वेनसडे आणि थर्सडे. म्हणजे 2025 डिसेंबर 2008ला येतो थर्सडे. मग 2009ला कुठला येईल? फ्रायडे येईल, कारण नॉर्मल इयर आहे 2009. 2010ला कुठला येईल? सॅटर्डे येईल. आणि 2011ला कुठला येईल? संडे येईल. मग आपल्याला काय हवं होतं की 25 डिसेंबर संडेला कुठल्या इयरला येईल? 2011ला येईल. सो इथे 2011 मार्क करा ऑप्शन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग डेज डे विल फॉल 5 टाइम्स इन दॅट मंथ. म्हणजे असा कुठला डे असणार आहे या खालच्या ह्याच्यापैकी जो 5 टाइम्स येईल एका मंथमध्ये? आता पहिला बघा, पहिला ऑप्शन आहे 3 सप्टेंबर. मग 3 सप्टेंबरमध्ये किती डेज असतात? 30 डेज असतात. इथे बघा 3 सप्टेंबर आपण घेऊन बघू पहिले. 3 सप्टेंबर. पण सप्टेंबर हॅज 30 डेज. त्यामुळे फक्त फर्स्ट आणि सेकंड जो आहे, फर्स्ट अँड सेकंड डे म्हणजे तारीख, ह्या फर्स्ट अँड सेकंड तारीख ह्याच्यात जे कुठले डेज येतील ते फक्त 5 टाइम्स रिपीट होतील. 3 सप्टेंबर होणार नाही. सो हा ऑप्शन गेला. त्याच्यानंतर 2 फेब्रुवारी आहे. फेब्रुवारीमध्ये तर फक्त 28 डेज असतात, त्यामुळे कुठलेच रिपीट होणार नाहीत. सो नॉट पॉसिबल. आता त्याच्यानंतर डेट आहे 3 जुलै. तर 3 जुलैला किती डेज असतात? जुलैमध्ये किती डेज असतात? टोटल 31 डेज असतात. सो 1, 2 आणि 3 ह्या डेटला जे डेज येतील त्याच्या पुढे ते सगळे 5 टाइम्स रिपीट होतील. म्हणजे बघा मी करून दाखवते हवं तर. 3 तारखेला जे डे आला आहे त्याच्यानंतर पुढचं कधी असणार आहे? 10. त्याच्यानंतर असणार आहे 17. त्याच्यानंतर असणार आहे 24 आणि त्याच्यानंतर असणार आहे 13. समजा इथे आपण मंडे म्हटलं. ठीक आहे. सो मंडे इथे 3ला सुरू झाला आहे, म्हणजे पुढचा हे 31 टोटल डेज आहेत. म्हणजे शेवटचा दिवस जुलैचा कधी येणार आहे? मंडेलाच येणार आहे. म्हणजे टोटल किती झालं आहे? 5 टाइम्स रिपीट झालं आहे. सो ऑप्शन आहे 3 जुलै. 3rd ऑप्शन मार्क करा इथे. आणि इथे 4th जो ऑप्शन आहे तुम्हाला समजा वाटला की तो पण असू शकतो, तर 5 जानेवारी समजा मंडेला आला. ठीक आहे. तर 5 जानेवारी नंतर
पुढचा मंडेला कुठला डेट येईल? 12 येईल. ठीक आहे. 6 डेज पुढचे पास केल्यानंतर त्याच्यानंतर 19 येईल आणि त्याच्यानंतर 26 येईल. मग 26 नंतर 27, 28, 29, 30वर इथेच संपत आहेत खाली, म्हणजे पुढचा येणार नाही आहे. सो 5 टाईम तो डे रिपीट होणार नाही आहे. ठीक आहे. सो 5 जानेवारी पण नाही येणार. चला 11 बघूयात. इन द इयर 2017 रिपब्लिक डे वॉज ऑन वेनसडे. इन द सेम इयर विच डे विल ऑकर ऑन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. चला आता आपल्याला बघायचं आहे 2017 इयर, जे काय आहे लीप इयर नाही आहे, सॉरी नॉट लीप इयर. ठीक आहे. म्हणजे आपण नॉर्मल डे त्याच्यात मोजू शकतो. सो फ्रॉम 26 जानेवारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कधी असते? 14 एप्रिलला. ठीक आहे. मग आता ह्याच्यामधले आपल्याला डेज काउंट करायचे आहेत. मग जानेवारी 26ला, जानेवारी 26 to 31 किती आहेत? हे 5 डेज आहेत. फेब्रुवारीचे किती डेज आहेत? 28 डेज आहेत. त्याच्यानंतर मार्चचे किती डेज आहेत? 31 डेज आहेत. आणि एप्रिलचे आपण किती घेणार आहे? 14 डेज, कारण 14 एप्रिलला जयंती असते. सो 14 डेज घेणार आपण इथे. ठीक आहे. मग आता हे सगळं आपण ॲडिशन करूयात. 5 + 28 + 31 + 14 म्हणजे टोटल किती झाले हे? 4 + 1 = 5, 8 + 5 = 13 + 5 = 18 आणि 1 3 + 1 4 5 6 7 78 डेज झाले टोटल मिळून. मग 78 आता आपल्याला 7ने डिवाईड करूयात. 7 1 = 7, ते 0 येणार आहे. इथे 8, परत काय येणार आहे? 7 1 = 7, म्हणजे इथे 11 वीक्स पूर्ण होत आहेत, प्लस किती राहतोय? 1 डे. ठीक आहे. मग कधी येतं आहे आणि हे सांगितलं आहे बघा इथे, रिपब्लिक डे वॉज ऑन वेनसडे, म्हणजे वेनसडे प्लस 1 डे ॲड होईल त्याच्यामध्ये. सो इथे वेनसडे + 1 डे इथे ॲड होईल, म्हणजे मग तो कुठला डे असणार आहे? थर्सडे. सो आन्सर काय आलं आहे? थर्सडे. थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट. इफ सोनल's third birthday was on 19th September 2004, which was Thursday, then on which day will her 12th birthday occur? म्हणजे 2004ला तिचा बर्थडे 19 सप्टेंबरला आहे, तो कधी येतोय? थर्सडेला. तर सेम बर्थडे 12वा बर्थडे तिचा कधी येईल? कुठल्या डेला येईल ते विचारले. तर आपण फ्रॉम 2004 to 2013 आपल्याला काउंट करायचं आहे. ठीक आहे. आणि कधी आहे बर्थडे? 19th सप्टेंबर 2004. आणि हा कितवा बर्थडे आहे तिचा? थर्ड बर्थडे. 19 सप्टेंबर 2013 हा तिचा कितवा बर्थडे आहे? 12th बर्थडे. म्हणजे किती वर्षाची गॅप आहे? 9 इयर्स गॅप आहे. बरोबर, 9 इयर्स गॅप आहे दोन्ही ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये या दोन्ही ह्याच्यामध्ये लीप इयर किती वेळा येत आहे बघा? लीप इयर्स 2004 नंतर कधी येईल? 2008ला येईल आणि 2008 नंतर 2012ला येईल. सो लीप इयर्स बिटवीन 2004 अँड 2013 कधी येतं आहे? 2008 अँड 2012. ठीक आहे. 2 लीप इयर आहेत, म्हणजे 2 डेज आपले वाढतील जो आपण दिवस काढू त्याच्या पुढे. आणि 9 इयर्सचा गॅप आहे, 9 इयर्स. सो 7 नॉर्मल इयर्स आहेत प्लस 2 लीप इयर्स आहेत. ठीक आहे. हे लिहून घ्या सगळ्यांनी कळत नसेल तर, म्हणजे नंतर तुम्हाला जेव्हा अभ्यास कराल तेव्हा हे कळेल. आता बघा 7 नॉर्मल इयर आहेत, म्हणजे 7च्या नंतर एकच डे वाढणार आहे पुढे. सो 7 × 1 करूयात आपण. आणि प्लस 2 लीप इयर आहेत, म्हणजे 2 दिवसांनी पुढे जाणार आहेत ते 2 दिवस, म्हणजे 2 × 2 करूयात. म्हणजे हे 7 + 4 किती होईल? 11 होईल. म्हणजे जो डे आहे थर्सडे आहे त्याच्यामध्ये आपल्याला 11 डेज ॲड करायला लागतील. म्हणजे तिचा बड्डे कळेल आपल्याला की 2013ला तो कधी आला होता. सो थर्सडेमध्ये 11 डेज ॲड केल्यावर किती येतील? थर्सडे टू थर्सडे 7 डेज होतील. ठीक आहे. आणि प्लस 4 किती येईल? थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडे. सो काय येणार आहे आन्सर? मंडे. कळलं आहे? सो इथे मंडे म्हणजे फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. म्हणजे 2012th बड्डे तिचा कधी येणार आहे? मंडेला येईल. चला नेक्स्ट बघूयात. इन विच ऑफ द फॉलोइंग इयर्स द डे ऑन 16 जानेवारी विल ऑकर 53 टाइम्स.
आता कुठला डे जास्त येणार? 16 जानेवारी विल ऑकर 53 टाइम, म्हणजे 16 जानेवारी म्हणजे मध्ये कुठेतरी डेट येणार आहे. मग आपण इथे 2020 घेऊन बघूया. 2020 का? तर 2020 हे काय आहे? लीप इयर आहे, मग त्याच्यात एक दिवस जास्त असतो. ठीक आहे, मग टोटल किती डे असतात? 366 डेज असतात. मग 366ला आपण 7ने डिवाइड करूयात. 366 डिवायडेड बाय 7. सो इथे बघा 7 5 जा 35. इथे उरला 1, 6 खाली आले. त्याच्यानंतर कधी काय येणार आहे? 7 2 जा 14. म्हणजे किती डेज उरले? 2 डेज. म्हणजे टोटल 52 वीक्स होत आहेत प्लस 2 डेज. आता इथे बघा, समजा आपण एक दिवस घेतला, इथे समजा मंडे घेतला, तर हा 52 वीक्स नंतर मंडे येणार आहे प्लस 2 डेज, म्हणजे ट्यूजडे आणि वेनसडे येणार आहे. म्हणजे एका इयरला, म्हणजे इथे जर एक दिवस रिपीट होत असेल. ओके, हे बघा, आता हे मंडेला समजा 1 जानेवारी असेल आणि ट्यूजडेला 2 जानेवारी असेल, तर हे 53 टाइम्स रिपीट होतील, फर्स्ट आणि सेकंड. पण फर्स्ट नंतर कुठला दिवस येतोय? फर्स्ट नंतर परत मंडेला कुठला दिवस येईल? 8. त्याच्यानंतर कुठला दिवस येईल? 15. म्हणजे हे सगळे काय होणार आहे? 50 टाइम्स रिपीट होणार आहेत. पण हा लीप इयर असल्यामुळे 16 जानेवारी सुद्धा, म्हणजे ह्याच्या 15च्या खाली 16 येईल. सो 16 जानेवारीच आहे ना? येस, 16 जानेवारी सुद्धा 53 टाइम्स रिपीट होईल. सो आन्सर असणार आहे 2020. सो इथे मार्क करा, लीप इयर 2020. नेक्स्ट बघूयात. द इयर 2017 बिगिन्स ऑन संडे. ऑन विच वीकडे विल द इयर 2018 एंड? काय दिलेलं आहे आपल्याला? 2017 बिगिन्स ऑन संडे हे दिलेलं आहे. 2017 हे काय आहे? नॉन लीप इयर आहे, नॉर्मल इयर आहे म्हणजेच. ठीक आहे, सो हे जर संडेला बिगिन होत आहे, म्हणजे 1 जानेवारीला काय, कुठला डे आहे? 1 जानेवारीला आहे संडे. सुरू होतं आहे ना 2017, सो संडेला 1 जानेवारी सुरू होत आहे. म्हणजेच मग 31 जानेवारीला काय असणार आहे? 31 जानेवारीला असणार आहे संडेच. ठीक आहे, त्याच्यानंतर आता विचारलं की 2018 ऑन विच वीकडे विल द इयर 2018 एंड? मग 2018 हे काय आहे? नॉन लीप इयर आहे, नॉर्मल इयर आहे म्हणजेच. मग 1 जानेवारीला काय असणार आहे? 2017ला जर संडे आहे, तर 1 जानेवारीला काय असणार आहे? 2018ला मंडे असेल, नॉर्मल इयरमुळे. त्यामुळे मग एंड पण कधी होईल? 31 जानेवारी 2018 एंड कधी होईल? मंडेला होईल. ठीक आहे, सो मार्क करा इथे मंडे, 4th ऑप्शन. 15. 18 May falls on Saturday. Which of the following days will occur only 4 times in that month? चला, इथे काय आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की 18th मे कधी येतोय? सॅटर्डेला. ठीक आहे, फॉल्स ऑन सॅटर्डे. तर आता इथे बघा, समजा आपण असं लिहून घेतलं, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे. तर सॅटर्डे इथे 18ला सॅटर्डे येतो आहे. ठीक आहे, 18 मंथला. म्हणजे ह्याच्या आधी काय असणार आहे? 11ला सॅटर्डे येईल, त्याच्या आधी 4ला सॅटर्डे येईल. 7 मायनस 7 आपण करत जाणार. ठीक आहे, सो 6 करत जाणार इथे. म्हणजे इथे 11 झालं आणि 11 मायनस 6 इथे 7 डेटला इथे येणार, सॅटर्डेला येणार आहे 4. तर इथे त्याच्यानंतर कुठल्या डेजला सांगितलं आहे की किती वेळा, म्हणजे 18 नंतर इथे बघा 19, 20, 21, 22, 23, 24 आणि इथे येणार आहे 25. आणि 25 नंतर परत इथे काय येणार आहे? 26, 27, 28, 29 आणि 30. आणि इथे येणार आहे 31. म्हणजे फ्रायडेला 31 हा महिना संपतोय. म्हणजे 4 टाइम्स कुठला रिपीट झाला आहे? आता या कॅलेंडरवरनं बघा आपल्याला काय दिसतंय की हे जे डेज आहेत इथून इथे असणार आहे. म्हणजे इथे असणार आहे 30 असेल, इथे 29 असणार आहे. म्हणजे हे डेज येत आहेत, हे किती डेज येत आहेत? हे 5 टाइम्स येत आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर सॅटर्डे हा 4 टाइम्स आला आहे. पण मग कुठला 4 टाइम्स येणार आहे अजून? ट्यूजडे आणि मंडे. मग आपल्याकडे ऑप्शन इथे बघा कुठला आहे? ट्यूजडे आणि मंडेपैकी कुठला ऑप्शन आहे? तर ट्यूजडे. सो इथे 4th ऑप्शन मार्क करा.
ओके, चला मगाशी आपण ज्या क्वेश्चनमध्ये बघितलं तसंच आहे की लीप इयर जर ट्यूजडेला आहे, म्हणजे ट्यूजडेला लीप इयर सुरू झालं आहे म्हणजे काय, 1 जानेवारीला ट्यूजडे आहे. ठीक आहे, 1 जानेवारीला आहे ट्यूजडे. मग लीप इयरमध्ये पहिले 2 दिवस हे 53 टाईम रिपीट होतात. आपण मगाच्या क्वेश्चनमध्ये पण बघितलं. म्हणजे 2 जानेवारीला हा पण किती टाईम रिपीट होणार आहे, 2 जानेवारीला काय असणार आहे, वेनसडे. सो हा पण किती टाईम रिपीट होईल, 53 टाईम्स रिपीट होईल, कारण लीप इयर आहे. त्यामुळे इथे बघा ऑप्शन वेनसडे इथे मार्क करा, सेकंड ऑप्शन. 17चं बघा, 1 फेब्रुवारी 2016 वॉज मंडे. व्हॉट वॉज द डे ऑन 1 फेब्रुवारी 2010. म्हणजे आता मागे जायचं आहे आपल्याला, पुढचं काउंट नाही करायचं आहे, मागचं काउंट करायचं आहे. आधी तर बघा 2016 मायनस 2010 मध्ये किती गॅप आहे, 6 इयर्सचा गॅप आहे. ठीक आहे, म्हणजे 6 डे शिफ्ट होतील, 6 डेज विल शिफ्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर पण मध्ये इथे काय आले, 2010 आणि 2016मध्ये कुठला एक इयर ॲज अ लीप इयर आहे, 2012. सो 2012 इज लीप इयर आलं, मध्ये एक लीप इयर आलं, म्हणजे 6 डेज प्लस अजून एक डेज त्याच्यामध्ये ॲड होईल शिफ्ट व्हायच्या वेळेस. ठीक आहे, लीप इयरमध्ये 2 डेज शिफ्ट होतात, म्हणजे हे 2 झाले. सो हे जे कधी, आता हे कधी सुरू होतं आहे सांगितलं, 2016 मंडेला सुरू होतं आहे. मग 2010 कधी सुरू होईल, त्याच्या आधी घ्यायला लागेल आपल्याला, म्हणजे हे 7 डेज मागे जायला लागेल. मग 7 डेज मागे गेलं तरी पण आपल्याला कुठला डे मिळणार आहे, मंडेच मिळणार आहे. सो ऑप्शन मार्क करा इथे, मंडे, फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट रीड करूयात. इफ 4th मार्च फॉल्स ऑन वेनसडे, विच डेट विल ऑकर ऑन द लास्ट संडे ऑफ दॅट मंथ. आता बघा, मार्च 4ला काय आहे, वेनसडे आहे. मग प्रश्न काय विचारला आहे, विच डेट विल ऑकर ऑन द लास्ट संडे ऑफ दॅट मंथ. आता इथे मार्च 4ला जर वेनसडे आहे तर मार्च 1ला कुठला डे असणार आहे, त्याच्या मागे गेलं तर 1 मार्चला कुठला असणार आहे, तर मार्च 3ला असणार आहे ट्यूजडे, 2ला असणार आहे मंडे आणि 1ला काय असणार आहे, संडे असणार आहे. ठीक आहे, मग लास्ट डे समजा इथे आपण टेबल हे कसं, कॅलेंडर कसं करतो, संडे मंडे, ठीक आहे, असं करतो आपण. सो इथे 1 मार्चला संडे आहे, मग फर्स्ट नंतर कधी येणार आहे, इथे 8 मार्चला संडे येईल, मग 15 मार्चला संडे येईल, आणि मग 22 मार्चला संडे येईल, आणि त्याच्यानंतर कधी येईल, 29 मार्चला पण संडे येईल. सो प्रश्न काय विचारला आहे की विच डे विल ऑकर ऑन द लास्ट संडे ऑफ दॅट मंथ. मग लास्ट संडेला कुठला आहे, 29th. सो ऑप्शन मार्क करा इथे, 29th, फर्स्ट ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. इन अ नॉर्मल इयर 3rd फेब्रुवारी फॉल्स ऑन मंडे. इन द सेम इयर व्हॉट विल बी द डे ऑन 6th मार्च. ओके, आता नॉर्मल इयर सांगितलं आहे. सो इन अ नॉर्मल इयर, तुम्ही जर कधी कॅलेंडर बघितलं असेल, नसेल बघितलं तर आत्ता पण तुम्ही बघा, तुमच्या इथे जवळ कॅलेंडर असेल तर फेब्रुवारीला जर मंडेला एक डेट असेल, म्हणजे 1 तारीख असेल, तर मार्चला पण मंडेला 1च तारीख असते. ठीक आहे, मार्च आणि फेब्रुवारीचे कॅलेंडर सेम असतात. कधी, जेव्हा नॉर्मल इयर असेल तेव्हा, नॉर्मल इयर असेल तेव्हा डे अँड डेट फॉल्स ऑन सेम डे. ठीक आहे, सेम असतात. मग आता प्रश्न काय विचारला आहे, 3rd फेब्रुवारी फॉल्स ऑन मंडे, म्हणजे इथे आपण असं समजा लिहून घेतलं, इथे संडे, मंडे, ट्यूजडे, एक पद्धत लिहून घेऊ. काय सांगितलं आहे, 3rd फेब्रुवारीला जर मंडे आहे तर 6 मार्चला कुठला डे असेल, 6 सेम इयरच्या. मग इथे मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडेपर्यंत आपण लिहून घेऊ. मग इथे 3rd, इथे 3 फेब्रुवारी इथे असणार आहे, म्हणजे 3 मार्च पण इथे असणार आहे, म्हणजे इथे 4 मार्च येईल, इथे 5 मार्च येईल, आणि इथे 6 मार्च येईल. मग 6 मार्चला कुठला डे येतो आहे, तर तो येतो आहे थर्सडे. सो थर्सडे मार्क करा ऑप्शन इथे, सेकंड ऑप्शन मार्क करा, थर्सडे. नेक्स्ट बघूया 20. रेखा सेकंड बर्थडे वॉज ऑन सॅटरडे 25 जुलै 2009. देन ऑन व्हॉट डे वॉज शी बॉर्न. आता इथे बघा काय दिलं आहे, 25 जुलैला 2009ला सॅटरडे आहे.
आणि ते कधी आहे, ते काय आहे की सेकंड बड्डे आहे रेखाचा, सॉरी नाही दिसत आहे, रेखा सेकंड बड्डे वॉज ऑन 25 जुलै 2009 सॅटर्डे. ही गिवन इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, इथे लिहून घेऊ आपण सेकंड बर्थडे. ठीक आहे, त्याच्यानंतर विचारलं आहे की इन देन ऑन वॉट डे शी वॉज बॉर्न. मग तिचा जन्म कधी झाला, तर 2 वर्षापूर्वी, म्हणजे हा तर सेकंड बड्डे आहे, म्हणजे 2008 एक इयर गेलं. हा कधी असणार आहे, हा फर्स्ट बड्डे असणार आहे, बरोबर. मग त्याच्या आधी एक इयर असेल, 2007ला तिचा बॉर्न झाला. पण हे सॅटर्डे, इथे सॅटर्डे आहे, त्याच्यानंतर 2008ला काय आहे, फ्रायडे. पण 2008 लीप इयर असल्यामुळे 2 दिवस मागे जायला लागेल आपल्याला, म्हणजे थर्सडे नाही येणार, काय येईल, वेनसडे येईल. म्हणजे 2007 वेनसडेला तिचा जन्म झाला. सो इथे काय येणार आहे ऑप्शन बघा, वेनसडे. सो थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. लीप इयर तुम्ही जर नीट लक्षात ठेवले तर तुम्हाला हे प्रॉब्लेम सोडवायला खूप सोपे जातील. चला नेक्स्ट बघूयात. वेन विल द डायमंड ज्युबिली बी सेलिब्रेटेड ऑफ ए स्कूल एस्टॅब्लिश्ड ऑन 1 जानेवारी 1970. डायमंड ज्युबिली कधी सेलिब्रेट करतात, जेव्हा 60 इयर्स कंप्लीट होतात. मग 1970मध्ये आपण +60 केले तर आपल्याला पुढचं डेट मिळेल. मग 70 + 60 किती होतं, 130, म्हणजे 2030. इथे बघा कुठेच ऑप्शन नाही आहे, हा एकच ऑप्शन आहे, 1 जानेवारी 2030. सो थर्ड ऑप्शन मार्क करा. हे तर तोंडी होतं, एकदम सोपं होतं. फक्त हे लक्षात ठेवा की डायमंड ज्युबिली कधी करतात, 60 इयर्सनी सेलिब्रेट करतात. नेक्स्ट बघा. इन द इयर 2020 रिपब्लिक डे वॉज सेलिब्रेटेड ऑन सॅटर्डे. देन इन द सेम मंथ विच डे विल ऑकर ओनली 4 times. आता बघा, जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती रिपब्लिक डे, म्हणजे रिपब्लिक डे कधी असतो, जानेवारीमध्ये असतो. जानेवारीमध्ये डेज किती असतात, 31 डेज असतात. आणि सांगितलं की रिपब्लिक डे 26 जो आहे, 26 जानेवारीला असतो ना रिपब्लिक डे, तो येतो आहे सॅटर्डेला. मग आता इथे आपण लिहून घेतलं समजा संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे. तर सॅटर्डे 26ला येतो आहे रिपब्लिक डे. 26च्या आधी इथे काय येईल, 19 येईल. त्याच्या आधी काय येईल, 12 येईल. आणि त्याच्या आधी इथे काय येईल, 5 येईल. ठीक आहे, म्हणजे इथे 1, इथे येईल 4, इथे येईल 3, 2 आणि 1. ठीक आहे, आणि 26 नंतर इथे मंडेला, संडेला काय येणार आहे, 27, 28, 29, 30 आणि 31. म्हणजे कुठले डेज रिपीट झालेत 4 times फक्त, हे तर सगळे 5 times येणार आहेत. 3, 1, 2, 3 हे तर सगळे 5 times येणार आहेत. ठीक आहे, म्हणजे फ्रायडे हा फक्त 4 times रिपीट होईल, कारण इथे पुढे कुठलं डेट येणार नाही आहे. सो फ्रायडे हा 4 times रिपीट. सॅटर्डे ऑलरेडी इथे ऑप्शन दिलेला आहे, सॅटर्डेला 26ला रिपब्लिक डे आहे, म्हणजे रिपीट कुठला होणार आहे 4 times अदर दॅन सॅटर्डे, तर तो होणार आहे फ्रायडे. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा, फ्रायडे. नेक्स्ट बघूया 23 क्वेश्चन. इन द इयर 2020 मराठी भाषा डे फॉल्स ऑन थर्सडे. सो विच डे विल ऑकर ऑन द सेम डेट इन द इयर 2021. पहिले मला सांगा, मराठी भाषा डे कधी असतो, तर मराठी भाषा डे असतो 27 फेब्रुवारीला. सो हे पण तुम्ही लिहून ठेवा. मग आता इथे बघा, हे सोडवायची पण गरज नाही. 2020 हे काय आहे, लीप इयर आहे. सो लीप इयर म्हणजे पुढचं जे इयर असणार त्याच्यात 2 दिवस पुढे जाणार आहे, म्हणजे थर्सडे आहे, तर त्याच्यानंतर फ्रायडे येईल आणि मग सॅटर्डे येईल. म्हणजे विच डे विल ऑकर द सेम डेट, म्हणजे त्या सेम डेटला, म्हणजे कधी, 27 फेब्रुवारीला. कुठला दिवस असेल 2021ला, तर तो असेल सॅटर्डे. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा, सॅटर्डे. चला नेक्स्ट रीड करूयात. सपोज अ स्कूल ओपन ऑन 16 जून and the first public holiday was declared after 63 working days. Which day after this holiday is the working day of the school? आता बघा, गिवन इन्फॉर्मेशन काय आहे, 16 जूनला स्कूल सुरू झालं, म्हणजे 16 जून आणि जूनमध्ये किती डेज असतात, 30, म्हणजे पुढचे 14 डेज. म्हणजे पुढचे 14 डेज कशाचे काउंट करायला लागतील आपल्याला, जूनचे. त्याच्यानंतर जुलैचे 31 डेज. ठीक आहे, आपल्याला किती हवे, 63 आपल्याला टोटल आली पाहिजे. मग आपल्याला इथे ऑगस्टचे किती डेज घ्यायला लागतील, की 63 डेज नंतर, इथे बघा 63 वर्किंग डेज नंतर हॉलिडे त्यांना मिळाला आहे, पब्लिक हॉलिडे. मग इथे बघा 31 + 14 म्हणजे किती होतं, इथे 4 + 1 is 5 and 3 + 1 is 4, म्हणजे 45 डेज. म्हणजे 45 डेज आपण 63मधनं मायनस करूयात,
मायनस 45. सो इथे येणार आहे 13 मायनस 5 इज 8. इथे येणार आहे 5 मायनस 4 इज 1. म्हणजे इथे 18 दिवस ऑगस्टचे. ठीक आहे, म्हणजे हे टोटल मिळून किती होतात बघा. 8 + 1 इज 9, 9 + 4 इज 3. कॅरी येणार आहे 1, 1 + 1 इज 2, 2 + 3 इज 5 + 1 इज 6. म्हणजे 66 डेज झाले. हे सगळे मिळून किती झाले, 63 डेज झाले. म्हणजे 18 ऑगस्ट नंतर त्यांना सुट्टी मिळाली. मग ती कुठल्या दिवसाला मिळाली आहे तर 19 ऑगस्टला. म्हणजे 63 दिवसांनी, म्हणजे 63 डेज नंतर त्यांना सुट्टी मिळाली आहे ना. मग ती कधी असणार आहे, 18 डेज. इथे बघा 18 ऑगस्टपर्यंत जर 63 डेज होत आहेत तर सुट्टी कधी मिळाली आहे 19 ऑगस्टला. सो थर्ड ऑप्शन मार्क करा इथे 19 ऑगस्ट. चला लास्ट वन रीड करूयात. द 6th डे ऑकरिंग बिफोर थर्सडे इज द 12th डे ऑफ दॅट मंथ. विच डे विल ऑकर ऑन द 30th ऑफ द मंथ. 30th म्हणजे किती, 30 तारखेला. ठीक आहे, 30 तारखेला इंग्लिशमध्ये म्हणताना 38th ETH लावतात पुढे. ठीक आहे, तर 30 तारखेला कुठला डे येईल ते आपल्याला फाईंड करायचं आहे. मग आता सांगितल्याप्रमाणे द 6th डे बिफोर थर्सडे असं दिलेलं आहे, बिफोर थर्सडे. मग तो कुठला असणार आहे, तो असणार आहे फ्रायडे. बिफोर थर्सडे कुठला असणार आहे, फ्रायडे. मग डे 12ला कुठला दिवस येणार आहे, आपण आता इथे कॅलेंडर मी तुम्हाला काढून दाखवते. इथे येणार संडे आपण पासून सुरुवात करूयात. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे. ठीक आहे, संडेपासून आपण सुरुवात केली. आता काय सांगितलं आहे, थर्सडे द 6th डे ऑकरिंग बिफोर थर्सडे इज द 12th डे ऑफ द मंथ. म्हणजे हे आपण कधी लिहायचं आहे, फ्रायडेला लिहायचं आहे. 6th डे बिफोर थर्सडे म्हणजे 6th डे बिफोर थर्सडे कुठला येणार, थर्सडे हा 6th डे असेल तर हा 5th डे, हा 4th, हा 3rd, हा 2nd आणि हा 1st. मग त्याच्या इथे कुठे येणार आहे, फ्रायडे. 12 तारखेला काय येणार आहे, फ्रायडे. म्हणजे 12th डे जो आहे तो फ्रायडेला येणार आहे. मग 12th जर इथे फ्रायडेला आला आहे तर सॅटर्डेला कुठला येईल, 13th येईल. म्हणजे हे 12th नंतर 13th नंतर पुढे कुठला येईल, मग इथे संडेला 14th येईल. म्हणजे इथे बघा 14, 15, 16, 17, 18, 19. इथे 19 येणार आहे. त्याच्यानंतर इथे कुठला येणार आहे, परत 26 येईल. मग आपला प्रश्न काय विचारला आहे, विच डे विल ऑकर ऑन द 30th ऑफ द मंथ. म्हणजे इथे जर 26 आला आहे तर संडेला येईल, सॅटर्डेला येईल 27, संडेला येईल 28, मंडेला येईल 29 आणि ट्यूजडेला येईल 30th. म्हणजे 30thला कुठला वार येतो आहे, ट्यूजडे. सो ऑप्शन मार्क करा इथे ट्यूजडे, फर्स्ट ऑप्शन. आपला 8.3 संपलेला आहे लेसन. त्याच्यानंतर आता मी डायरेक्ट 10th लेसन करणार आहे, कारण त्या व्हिडिओची मला रिक्वेस्ट आलेली आहे की 10th लेसन आधी करा, तो थोडं समजायला अवघड आहे. हे बाकीचे लेसन जे आहेत पुढे ग्रीड्स किंवा ह्याचे, तर हे वेळ मिळाला मला तर मी हे नक्कीच मी याचे व्हिडिओ लवकरच करेल. पण आता मी 10th लेसन करणार आहे, त्याचा पुढचा व्हिडिओ. मी समजलेलं म्हणजे समजत असेल तुम्हाला मी शिकवलेलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.